शिवसेना शिंदे गटाचे जळगावमधले आमदार चंद्रकांत पाटलांच्या सोबतची भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची बैठक अखेर संपली आहे। रावेरमधून रक्षा खडसेंना महायुतीनं उमेदवारी दिल्यानं चंद्रकांत पाटील नाराज होते। त्यांची नाराजी दूर करण्यासाठी बावनकुळे त्यांच्या भेटीसाठी घरी पोहोचले। दोघात सुमारे 1 तास बंद दाराआड चर्चा झाली आहे। पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांची नाराजी दूर झाली आहे। पक्षानं त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लावली आहे। लोकसभेचं तिकीट न मिळाल्यानं बागुल नाराज होते। त्यांनी फडणवीसांचीही भेट घेतली होती, तर काँग्रेसकडून बागुलांची मनधरणी करण्यात आली आहे। आता ते काँग्रेसचे रवींद्र धंगेकरांच्या प्रचारात सहभागी होणार आहेत। लोकसभेत जाण्यासाठी इच्छा नाही असं मोठं विधान बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी केलंय। संसदेत बसून खासदार नाव लिहिण्यात रस नाही, तुमची काळजी घेण्यासाठी इथेच पाहिजे, मात्र ते दिल्लीला पाठवत आहेत तरी तिथूनही काळजी घेईन अशी ग्वाही पंकजा मुंडेंनी दिली आहे। एवढी भाग्यवान नाही मिळालंच कधी लंबना लावता ते बाजूला गेले पाहिजे असा अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। नाशिकमध्ये अखेर उमेदवारांनी अर्ज दाखल केले। शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते। मनसेअध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबईतील महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या भेटीवर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केलाय। निकम हे राज ठाकरेंचे जुने व्हिडिओ पाहायला गेले असतील असा टोला त्यांनी लगावला। उज्ज्वल निकम देशद्रोही असून त्यांनी काँग्रेसला बदनाम केल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला। राज जी वो पुराने वीडियो जरा हमको दिखाओ। रोहित पवारांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी प्रत्युत्तर दिले। रोहित पवार यांनी स्वतः पैसे देऊन व्हिडिओ तयार केल्याचा आरोप मिटकर यांनी केलाय। सुनेत्रा पवार यांच्या सभेसाठी आलेले लोक पैसे देऊन आणले होते आणि त्यांना उपाशी ठेवण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता, तर मिटकर यांनी हे आरोप फेटाळले।